राज्यात पुन्हा एकदा पावसाळी हवामान तयार झालं असलं तरी 12 जून नंतरच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल असं हवामान खात्यानं म्हटलंय। कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या 14 जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानासह पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्या। आज सकाळपासूनच कोल्हापुरात अधूनमधून ऊन तर दुपारनंतर ढगाळ हवामान झालं होतं। दुपारी 3 नंतर कोल्हापुरात चांगलंच अंधारून आलं आणि कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला। पण वळीव पावसाप्रमाणे कुठं मुसळधार तर कुठं पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या। दरम्यान यंदा 15 ते 30 जून दरम्यान खरीपाच्या पेरण्या करणं योग्य ठरेल असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। यावर्षी मुदतीआधीच मान्सून भारतात आणि महाराष्ट्रात दाखल झाला, तर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या चक्रवातामुळे यंदा मे महिन्यातच मुसळधार मान्सूनपूर्व वळीव पाऊस बरसला। अगदी नद्या नाल्यांना पूर येईल की काय इतका जोरदार पाऊस मे महिन्यातच झाला। पण मुदतीआधीच महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून 28 मे नंतर रेंगाळलाय। आता 12 ते 15 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं मान्सूनचा पाऊस सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। गेल्या 3-4 दिवसात अधूनमधून ढगाळ हवामान आणि दिवसभर ऊन असं वातावरण आहे। हवेतील उष्मा सुद्धा गेल्या 4 दिवसात वाढलाय। अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा कोल्हापूरसह राज्याच्या सुमारे 14 जिल्ह्यात ढगाळ आणि पावसाळी हवामान तयार झालं होतं। आज सकाळी कोल्हापुरात थोडंफार ऊन आणि बराच काळ ढगाळ हवामान पाहायला मिळालं। दुपारी 3 नंतर मात्र चांगलंच अंधारून आलं आणि तासभर कुठे तुरळक तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। आजही कोल्हापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्यानं आजचा पाऊस वळवाचा पाऊस म्हणावा लागेल। सध्या महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल होत असून पुढील 4 दिवसात राज्याच्या 80% भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकण विभागात विजांच्या कडकडाटासह आणि 40 ते 45 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। गेल्या 24 तासात कोकणातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून हजेरी लावतोय। त्यामुळं अजूनही मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही याचा प्रत्यय येतोय।